नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे शेळीपालन योजनेबद्दल। तर यामध्ये 10 ते 50 लाख रुपये तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत आता मिळणार आहे। तर या योजनेबद्दल जी काही शेळीपालन योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता शेळीपालन योजना ही सर्वच इकडे सुरू झालेली आहे। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। तर आता ही जी योजना इथं सुरू झालेली आहे, तर यामध्ये लाभार्थ्यांना जे की 10 ते 50 लाख रुपये या योजनेच्या अंतर्गत त्यांना इथं पैसे इथं मिळणार आहेत। तर राज्यातील शेतकरी तसेच पशुपालन व अन्य नागरिक या योजनेचा इथं लाभ घेऊ शकतात। अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे दोन प्रकारे आहे, एक ऑफलाईन किंवा ऑनलाईन। ऑनलाईन साठी तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिजिट करावं लागेल। यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे। त्यानंतर यामध्ये या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे, जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। शेळीपालनाचे जे काही मेन उद्दिष्ट आहे राज्यातील पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे, जे की जे कोणी करतात त्यांना। त्यानंतर नागरिकांना यापासून रोजगाराची निर्मिती होईल यासाठी या योजना अशा राबवल्या जातात। त्याचप्रमाणे पंचायत समिती शेळीपालन योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। त्याचप्रमाणे राज्यात दूध आणि मांस याचे उत्पादन वाढणे, जे की याचे मेन उद्दिष्ट आहे। राज्यातील बेरोजगारींना जे काही काम मिळावे यासाठी अशा जे काही योजना इथं राबवण्यात येते। त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत जे की तुम्हाला इथं मिळणार आहेत, तर 10 ते 50 लाख रुपये हे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जातात। तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करायचा राहतो। तर त्यामध्ये आता योजनेअंतर्गत दिले जाणारे प्राधान्य, यामध्ये जे की कोणकोणत्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते, राज्यातील नागरिकांना पशुपालन प्रशिक्षण प्राप्त असे ज्यांना प्रशिक्षण घेतलेलं आहे तर अशांना सर्वात पहिले प्राधान्य दिले जाते। ज्या कोणी शेळीपालनाचं जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर अशांना पहिले प्राधान्य दिले जाते। नागरिकांना शेळीपालन अनुदान अंतर्गत प्राधान्य दिले जाते। तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अल्प व अल्पभूधारक 1 हेक्टरपर्यंत अल्पभूधारक, 1 ते 2 हेक्टरपर्यंत अल्पभूधारक, त्यानंतर सुरक्षित बेरोजगार, रोजगार केंद्रावर नाव असलेले, महिला बचत गटातील लाभार्थी यामध्ये त्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते। तर याची जे काही अमाऊंट आहे ते आता कशा प्रकारे मिळणार आहे, यामध्ये 100 मादी व 5 नर याकरिता अनुदान तुम्हाला 10 लाख रुपये दिले जाते। त्यामध्ये जे की 100 मादी व 5 नर याकरिता 10 लाख रुपये अनुदान तुम्हाला दिले जाते। त्यानंतर 200 मादी व 10 नर याकरिता तुम्हाला 20 लाख रुपये अनुदान दिले जाते। जर 200 मादी व 10 नर असेल तर 20 लाख रुपये। त्यानंतर 500 मादी व 25 नर असेल तर याकरिता तुम्हाला 50 लाख रुपये या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान इथं दिले जाते। सर्वात जास्ती नर जे की तुम्हाला मादी 500 जर घेतली तुम्ही 500 मादी व 25 नर तर त्यासाठी तुम्हाला 50 लाख रुपये अनुदान इथं दिले जाते। तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर त्यामध्ये आता कोणाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही व कोणाला लाभ इथं मिळणार आहे, तर बेसिक यामध्ये माहिती आहे जी की तुम्हाला शेळीपालनासाठी तुम्हाला जमीन असणे आवश्यक आहे। त्यानंतर तुमचं जे काही एज आहे म्हणजे वय आहे ते 18 पूर्ण असणे आवश्यक आहे। तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे रेशन कार्ड वरील सदस्य जे काही आहेत ते लिस्ट असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे आधार नंबर, एकाच कुटुंबामध्ये एकाच जणांना लाभ इथं मिळणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे चाऱ्याची, त्यानंतर जे की तुम्ही शेळीपालन करत आहात त्यांना जे काही कोटा तुम्हाला दाखवावा लागणार आहे, जे काही गोटा आहे त्यामध्ये शेळीपालन तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात जे तुम्हाला दाखवावं लागणार आहे। त्यांना चाऱ्यासाठी जे काही जमीन आहे ते चारा पाणी तुम्हाला इथं दाखवावं लागणार आहे। पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे। तर महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। जे की बेसिक माहिती आहे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। फॉर्म भरता वेळेस तुम्हाला डिटेलमध्ये माहिती बघायला मिळेल। आवश्यक कागदपत्र यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट फोटो तुम्हाला इथे लागणार आहे।
कास्टमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे, जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरलात तर. त्यानंतर 7/12 इथे लागणार आहे, 7 किंवा 8, किंवा तुम्ही जर कमी क्षेत्र असेल तुमच्याकडे, तुम्ही जमिनीचा कोणताही पुरावा दिला तरी चालेल. पशुपालनाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र ते जर नसेल तर तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर बँकेचा खात्याचा तपशील, म्हणजे तुम्हाला तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर त्याच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यात पैसे होईल. बँक पासबुक तुम्हाला आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. अर्जदार जर दिव्यांग असेल, अपंग जर असेल तर त्यांना हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. हमीपत्र जे की तुम्हाला इथं लागणार आहे. अर्जदार शेळीपालन योजनेअंतर्गत मेन वेबसाईटवरती जाऊन राजे यशवंतराव होळकर जे काही वेगवेगळ्या वेबसाईट आहे याच्या, तर त्याची जे काही ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून तुम्हाला हा जो फॉर्म आहे ते भरायचा आहे, किंवा पोर्टलवरून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. जी की 2-3 यामध्ये योजना आहेत, त्या योजनेच्या अंतर्गत शेळीपालनासाठी अर्ज करू शकता. तर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, ॲप्लिकेशनवरून जर भरायचं असेल तर ते कशा प्रकारे भरायचं आहे, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म, किंवा अर्जदाराला सर्वप्रथम जे काही आता तुम्ही पशुसंवर्धन विभागाकडे जावे, या कृषी विभागाकडे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा जो काही डॉक्युमेंट्स आहे, जे काही तुम्हाला सांगण्यात आलेले आहे ते डॉक्युमेंट्स जाऊन तिथं तुम्ही तुमचा जो काही बंच आहे ते तिथं सबमिट करून तुम्हाला लवकरच एक SMS येईल. SMS आल्याच्या नंतर तुम्हाला याची जी काही अमाऊंट आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेळीसाठी पालनासाठी कर्ज पाहिजे असेल, किंवा तुम्हाला याबद्दल जर तुम्हाला अनुदान घ्यायचं असेल, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.